नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज नवरात्रीचा दिवस आहे दुसरा आणि रंग आहे हिरवा आणि मी आता आहे प्रभादेवीच्या नेहरू नगर मित्रमंडळात आणि माझ्यासोबत खास अभिनेत्री आहे। तू भेटीशी नव्याने या मालिकेत ती नेगेटिव्ह पात्र जे साकारत असलेली पण अतिशय गोड मुळात आहे ती आणि स्वागत करूया स्वप्नाली पाटीलचं। खूप स्वागत स्वप्नाली, कशी आहेस? थँक्यू। मी मस्त, मी मजेत आहे। थँक्यू सो मच तुम्ही मला इथे घेऊन आलात। राजश्री मराठीचे मी खरंच खूप आभार मानते की तुम्ही मला ह्या दर्शनाला इथे घेऊन आले। देवीच्या नेहरू नगर माता मंडळ आहे हे आणि इतकी सुंदर मूर्ती आहे, इतकी सुंदर आहे म्हणजे डोळ्यात असं बघत राहावं आणि ती खूप बोलते आपल्याशी असं वाटतंय मला तरी आणि छान वाटतंय। म्हणजे माझ्या नवरात्राची सुरुवात खूपच सुंदर झालेली आहे। नारी शक्ती आपण लहानपणापासून ऐकतो आणि आपल्या घरातच आईपासून सुरुवात होते ना। मोटिवेशन खरं तर सोर्स आई असते। काय शेअर करशील आईने कशी मोटिवेशन देणारी गोष्ट जी शेअर केली आणि अभिनय करणं सोपं नाही आहे ह्या क्षेत्रात टिकून राहणं, काय आईचा कानमंत्र आतापर्यंत फॉलो करते? माझी आई ना खरं सांगायचं तर लहानपणी असं झालं की मला काहीच म्हणजे लहानपणी आपल्याला काही माहिती नसतं, काही नसतं, पण माझ्या आईने मला डान्स क्लासला घातलं। ॲक्च्युली ती कधी असं म्हणतो ना की आपण आपली आवड आपण लहान मुलांमध्ये आपल्या रुजवत असतो आणि पूर्ण करून घेत असतो आणि माझ्या आईला गाण्याची खूप आवड होती, पण ऑफिस आणि हे सगळं करून ती कसं बसं तिने तिचं एक जपलं आणि तिने नंतर मला क्लासला घातलं। मग मी डान्स शिकले, मग मला त्याच्यात आवड निर्माण झाली। मग तिचं झालं की नाही आता वर्कशॉप आहे, वामन सरांचं वर्कशॉप होतं, तू तिकडे जा असं म्हणून तिने मला तिथे पुश केलं। मी गेले, म्हटलं अगं मी ना डान्स करते, मला अभिनयात तेवढं माहिती नाही, मला जमेल की नाही, नाटक शाळेत केलं आहे बस झालं की आता काय असं, पण तिकडे तिने मला पुश केलं आणि ती फक्त माझा सोर्स नाही आहे किंवा असं नाही आहे, आज तिच्यामुळे मी आहे, आणि तिचं ना नेहमी एक असतं की हे करून बघायचं, नाही म्हणायचं नाही कशाला, काय होईल काही होणं नाही, जमेल किंवा नाही जमणार, पण हे करायचं। आणि तिने नेहमी मला प्रोत्साहन दिलं, तू कर, मी उभी आहे तुझ्या पाठीची, मी येते तुला मदतीला। म्हणजे आज राईट नाव शी इज 71 बट स्टील मी ती मला मला लाज वाटतेच, कारण का जेवढी तिच्यात एनर्जी आहे तेवढी आय होप 17 वर्षी माझ्यात एनर्जी असेल, आपल्या सगळ्यांचंच ते आहे। हां, पण तिने अजूनही ती मला म्हणते हो तू कर, मी येते पाहिजे तर तुझ्या मदतीला, मी उभी राहते तुझ्यासोबत, तू बिंदास कर। आणि नेहमी सांगितलंय, नेहमी ना माझ्या आईने हेच शिकवलंय, सगळ्यांमध्ये ना चांगलं बघायचं, कारण काय ना आपल्याला सगळ्या गोष्टींमधनं ना नेहमी आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळते आणि नेहमी चांगलं बघत राहायचं। जर तुम्ही हसतमुख राहिलात तर समोरचाही तुमच्याशी तसंच वागतो आणि तुमची सगळी कामं छान होतात। आणि आईकडनं हे पास ऑन झालं आहे किंवा लग्नाआधी जो रिस्पेक्ट आपल्याला असतो तोच पुढे नवऱ्याच्या साथीने आपल्याला मिळतो आणि आस्थाचा तर सपोर्ट आहेच तुला। आस्थात तुझं वुमेनहूड किती बोलतो ना उभरून एखादा पार्टनर जर आपल्याला तसा असेल तर आपण त्याच एनर्जीने उभं राहतो परत। आस्थातबद्दल काय सांगा, तुझ्यामधली ती ह्युमॅनिटी त्यांनी जपली आहे? हो बेसिकली दोघंही आम्ही त्या विचारांचे आहोत की आपण इंडिव्हिज्युअल्स आहोत आणि आपल्याला आपली मतं असतील आणि वी शुड रिस्पेक्ट दॅट। आणि हो ते त्यांनी नेहमीच केलेलं आहे रिस्पेक्ट, कधीही असं नाही, म्हणजे आज काहीही असेल तरी तो मला विचारतो किंवा सांगतो की स्वप्नाली असं आहे, किंवा माझंही जरी काही चुकलं तरी तो आता खूप शांतपणे सांगतो उलट हे सगळं म्हणजे जसं म्हणतो लोकांना असं माहिती आहे, बऱ्याच जणांचा असा समज आहे की तो खूप चिडका आहे वगैरे असं, तर ॲक्च्युली तसं नाही आहे। दोघंही आम्ही खरं शॉर्ट टाईम पडत, पण त्यातल्या त्यात असतात आता इतका त्याला करेक्ट मी आता कळलेले आहे आणि तो मला कसं हँडल करायचं हे त्याला कळलेलं आहे। पण त्याच्यामुळे एवढंच आहे की मी म्हणेन की खूप गोष्टींची मलासुद्धा माहिती मिळाली की कशा दृष्टिकोनातनं आपण काही गोष्टी बघितल्या पाहिजेत, म्हणजे कला क्षेत्रामधल्यासुद्धा किंवा काही, आणि हो त्याच्यामुळे सुद्धा माझी थोडीफार भाषा सुधारते आहे। पण असतात ते कसं आहे ना, म्हणजे रिस्पेक्ट असं नाही आहे, फिमेल म्हणून मुद्दामून जास्त रिस्पेक्ट असं त्यांच्या घरामध्ये कधीच नाही। इक्वल, आपण इक्वल आहोत आणि आपण दोघांनी इक्वली हे सगळं केलं पाहिजे, ह्या विचारांचे सगळे म्हणजे मम्मा बाबा असतात सगळे ह्या विचारांचे आहेत आणि त्यांचा मला खूप उपयोग झालेला आहे, खूप फायदा झालेला आहे। आणि हो
त्यानं तो रिस्पेक्ट करतोच, आधीपासूनच करतो तो, असं काही नाही आहे म्हणजे आता वेगळा. खास मित्र असतात, सो आम्हाला माहिती आहे तो कसा. हा, तो करतोच उलट व्यवस्थित. म्हणजे आमची मैत्री खरं तर भांडणाने झालेली आहे. हो हो, एकमेकांवर खूप चिडायचो आम्ही, म्हणून आमची मैत्री झाली. पण हो, दॅट हेल्प्स आम्हाला. आपण असं नेहमी म्हणतो की बाईच बाईला पुढे नेऊ शकते आणि बाईच बाईला मागे खेचू शकते. पण आज जर आपल्या ज्या महिला प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी तुझं एक मोटिवेशन म्हणा किंवा एक काय मंत्रा फॉलो करायला सांगशील? कारण का तू काय फॉलो केलं आहेस, म्हणजे नेहमीच या क्षेत्रात सस्टेन करायला काही ना काही प्रूव्ह करायला लागतं. कधी प्रोजेक्ट असतात, प्रोजेक्ट नसतात, आणि आता तू बेडची नव्याने मालिका आहे, निगेटिव्ह पात्र आहे आणि तितकं स्ट्रॉंग आहे. काय सांगशील? डिमोटिवेट आपण पटकन होऊ शकतो, पण काय तो एक पॅच हो, येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हा पॅच येतो, नाही असं मी नाही म्हणणार. माझ्याही आयुष्यात येऊन गेला आहे, कदाचित तो पुढे येईल, माहिती नाही, पण हो, येतो हा. पण ह्याच्यामध्ये एवढंच आहे की स्वतःवरचा विश्वास. म्हणजे काय होतं, आपण स्त्री म्हणून नाही नाही बापरे मला घरातलं हे केलं पाहिजे, हां नाही नाही मला इथे गेलं पाहिजे, नाही नाही मी नाही केलं माझ्या घरातल्यांचं तर लोक काय म्हणतील किंवा मी काय म्हणेन, नाही असं. आपण आपल्यावर विश्वास असला पाहिजे. आणि हो, आपण जस्ट बिकॉज आपण स्त्री आहोत म्हणून आपण सगळीकडे परफेक्टच असलं पाहिजे असं काहीही नाही आहे. आपण सर्वात आधी आपण माणूस आहोत, आपण एक माणूस आहोत, आणि माणूस म्हणून आपण कधीतरी चुकू शकतो, सो दॅट्स ओके. आणि स्वतःला तेवढं आपण सांगितलं, ठीक आहे आत्ता चुकली आहेस, ओके हरकत नाही, वेळ घे, श्वास घे, चल पुढे आपण जाऊ. आणि हा स्वतःवरचा विश्वास आपल्यालाच स्वतःला द्यायला लागतो, तो दुसरा कोणीही देत नाही. कम वॉट मे, तुम्हाला स्वतःवरचा विश्वास हा स्वतःलाच टिकवून ठेवायला लागतो. आणि जर तो टिकला ना तर नथिंग लाईक इट. मग तुम्ही काहीही करू शकता आयुष्यामध्ये आणि कितीही संकटांना सामोरं जाऊ शकतो. आणि काय असतं ना, आपल्यामध्ये ना एक ताकद आहे. शेवटी काय असतं, स्त्री पुरुष हा बॅलन्स आहे, तो बॅलन्स राहिलाच पाहिजे. म्हणजे काही गोष्टी पुरुषांना शक्य होतात त्या स्त्रीला नाही शक्य होत, पण काही गोष्टी ज्या स्त्रीला शक्य होतात त्या पुरुषांना शक्य होत नाही. हे अगदी जगजाहीर आहे आता. सो त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्यामध्ये ती एक नॅक असते खरं तर. कितीही संकट आली ना तरी आपण ठीक आहे चल उठ पुढे जाऊया, आपण होईल सगळं व्यवस्थित. हे कॉन्फिडन्स आपल्यात जास्त आहे. आणि तो तुम्ही सगळ्या जणींनी प्लीज स्वतःवरचा हा कॉन्फिडन्स कधीही ढळू देऊ नका. सतत बूस्ट करा, आरशासमोर जायचं आणि स्वतःला सांगायचं, आहा काय सुंदर आहे मी, मस्तच आहे. खरंच खूप पॉझिटिव्हिटी मिळते मलाच. आणि इथलंच एक्झाम्पल आपण घेऊया. बायकांना कामावर जायचं आहे, पण सोशल मीडियावर कमेंट्स आपण बघतो, पण हे काहीतरी वेगळंच आहे ना, कामावर जाणं थांबलं आहे. ॲक्च्युली म्हणजे खरं तर ही सकाळची वेळ आहे, खूप गडबड आहे, घरातली गडबड असते, कामाला जायची गडबड आहे सगळं करून. पण तरी सगळ्याजणी इथे ना नटून थटून आलेल्या आहेत आणि इतकं छान वातावरण आहे, इतक्या उत्साही आहेत. आणि हा उत्साह, ही जी एनर्जी आहे ना, ती खूप काही देऊन जाते. म्हणजे मलासुद्धा देऊन जाते की अरे हो, ही एनर्जी राहिली पाहिजे. आणि ही एनर्जी आता मी घेऊन जाणार आहे माझ्या आता पुढच्या कामासाठी. आणि मला इतकं छान वाटतं आहे. हे सगळं वातावरण, इतका सुंदर वारा पण सुटलेला आहे इकडे. सो ह्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन, हॅट्स ऑफ आहेत म्हणजे हे सगळ्या जणी. आणि कुजबूज सुरू होती की अरे सिरियलमध्ये मला डेंजर वाटलेलं, पण म्हणजे आता म्हणतात मी निगेटिव्ह पात्र करते, तू भेटशी नव्याने मध्ये. मजा येते मला करायला, कारण सुबोध दादा आहे सोबत, भक्ती आहे, त्याच्यानंतर शिवानी पण आहे, शिवानी पण गोड मुलगी आहे, आणि अजय सर आहेत मयेकर. सो आणि सोनी, बेसिकली सोनी. मी म्हणजे विश्वास, हो पुन्हा एकदा म्हणजे मला असं खूप छान वाटतं आहे की माझं घरी आल्यासारखं वाटतं आणि घरचं हक्काचं वाटतं मला चॅनल हे ॲक्च्युली. पण ह्या सिरियलमध्ये मला मजा ही पण येते आहे की निगेटिव्ह जरी असलं तरी ती उगाच उगाच चिडचिड नाही करत आहे. तिला काहीतरी आहे, तिचं एक मोटिव्ह, प्रेम आहे कारण तिचं त्याच्यावर खूप, त्याच्यामुळे ती हे करते आहे. आणि सुबोध दादाबरोबर सीन्स करायचं त्यामुळे मी खूप खुश आहे, मजा येते आहे मला. आणि जरी ते निगेटिव्ह असलं तरी ती उगाच नाही आहे, तर म्हणजे तुम्ही प्लीज तिच्यावर पण खूप प्रेम करा. रागिणीला खूप 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 प्रेम द्या आणि प्लीज बघत राहा तू भेटशी नव्याने. आणि मुळात ही सिरियल थोडी डिफरंट आहे कारण AI चा वापर आहे. आणि हो, खूपच कमाल आहे, छान सुरू आहे मालिका. येस. आईचे आशीर्वाद असेच राहू दे प्लीज, खूप चालू दे ही सिरियल आणि खूप आवडू दे सगळ्यांना. पण
स्वप्नाली असं विचारू नये, पण तरी पण मी एक विचारते की आईसमोर आज उभं राहून डोळे मिटून काय मागितलंस किंवा एक काय इथून घेऊन जाणार आहेस आता? तिला सांगितलं चल माझ्यासोबत, राहा माझ्यासोबत, मला एवढंच हवं आहे. कारण मला ना ती सवय आहे, घरातनं बाहेर पडताना मी देवाला एवढंच म्हणते, चल रे ये आता माझ्यासोबत, जाऊया आपण. नाही पण हे खरं, इट वर्क्स. कारण काही लोकांचा देवांवर विश्वास असतो नसतो असं असतं, पण ती एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज देअर. आणि ती एनर्जीला आपण ज्या पद्धतीने घेऊन जाऊ त्या पद्धतीने ते आपल्यासोबत जाते. आपण असं म्हणतो ना, काही जणांचा अरे ऑरा हे वेगळं आहे, वाईब्स वेगळे येतात. इट अबाउट युअर एनर्जी, ती एनर्जी. सो मी आईला हेच सांगितलं, आई चल माझ्यासोबत, मला एवढंच हवं आहे. इथल्या बायकाही तुला भेटून खूप खुश आहेत, म्हणजे त्या मस्त स्माईल करतात, त्यांना असं वाटतं आपल्यापैकीच कोणतरी आलं आहे. सो थँक्यू स्वप्नाली, तू वेळात वेळ काढून आज आलीस, देवीचं दर्शन घेतलंस आणि पॉझिटिव्हिटी आमच्यासोबत शेअर केलीस. मालिकेसाठी ऑल द बेस्ट आणि अजून छान छान प्रोजेक्ट तुझ्या वाटायला यावं हेच आपण थँक्यू. पुन्हा राष्ट्रीय मराठीने मला बोलवावं अशी मी इच्छा आहे. अशी संधी मिळत राहावी. नाही थँक्यू सो मच, थँक्यू.